काय होय मग रात्रीची लाईट आली की हो तुम्हाला जायचं नाही का शेतात मोटर लावाय? बाबा बरं झालंय तू सांगितलं ते बाबा आव तू बाबा संघ चाल बरं रे उठ रे देवाच्या शेताकडे जायचा मोटर लावायला चाल उतर मला मामाजी मला एकटीला घरी भेव वाटते, मी तुमच्या संगच येतो. बाई तुला काय करायचं होती तू तर एखाद्याला गेल्यासारखी हसकी काय करायचं तुला बस घरी घेऊ त्यानं भेव वाटत नाही ना आपल्याला. तुला घ्यायचं का चाल मग येतो. आई काय बाबू मला धरून जा, मला भेव वाटते, येतो का? तुम्ही आव रे भूत असतील ना. अरे भूताना गतीला धरू धरू आपल्याला हाय मी काय मग जाऊन एकटे जायसाठी मोटर लावा. तुम्ही घरी अजून काय फायदा आहे चला अरे ते तर काही कर रे अहो आता होतं खुर्चीवर असे लक्ष खाली लागली. बाबा मला काही दिसत झालं बा चला. बाबा तू हलकं काही आहे का हा, पुढे चाल चला रे बापू मला भेव बाबा घ्यायचं काय अरे आमची मोटर येतच पुढे आहे का? आली का? आहे मग लवकर आता. मामाजी तुम्ही मला उसाच्या काठाने न्यायले मात्र भेव वाटायला बरं. बाबू भेव वाटे. आई तुला नेतो माझ्या डांबरीने चल मला बापू मला लढाईला आवाज या. बाबा कोण आहे रे मला काय ऐकू नको या भानगडी काही मला फाशी घ्यायला लागली. एका खानदानीचा असला तर ये ये जाऊ दे. अगदी खानदानीवर गेलो रे बाई अरे भूत झालं म्हणून काय झालं ते का खानदानीवर जाते का माय भुस्या आज सोयरिकीचा फोन आला तरी मला. मी त्याच्या संग लय मोठेपणा केला. माझ्याकडे 25 एकर वावर आहे, एक इनोवा गाडी आहे. मी साहेबाच समजा सांगितलं बा. असं का अभि मग तो मित्र कमी येणार आहे घेणे त्याची गाडी. त्याची नव्हे नव्हे साहेबाची वय ना, ते गाडीवर आहे फक्त. असं का? हा त्याला तरी म्हणून खातो साहेबाच्या मागायला जाऊ त्याची गाडी घेऊन. अरे उमेश, अरे बोल ना काय म्हणतो अरे जराशी गाडी लागत होती आपल्या साहेबाची. जराशी जास्त अरे काय भाड्याने भेटणारी गाडी होय का बे ते ते पाया पडतो भाई, काय सगळं करते. अरे पाया पडा काय झालं साहेबाच्या गाडीचा आणि तुझ्या कंडिशनचा संबंध काय आला मात्र अरे मी ते सोयरिकीचा फोन आलता. इनोवा गाडी आहे, 25 एकर वावर आहे म्हणून सांगितलं. इनोवा गाडी साहेबाचीच आहे. मग तू चहा बी माझ्या संग फक्त. साहेबाला 1 घंटा टाइम आहे 1 घंट्यात होते का तू अरे तेवढ्या टायमात तर लग्नासगत गुंडाळून आणतात. तू चहा फक्त. बरोबर चाल पाया पडतो. राहू दे हा. नेमकी सोयरी घाली कस काय साहेबाला जर माहिती झालं तर मला नोकरी लाट घालून बाहेर काढतात मला अरे साहेबाच्या जीवावर उड्या मारतो ना मी. तू साहेबाचा ताणच घेऊ नको. साहेब आपल्या संग राहतात. हो जमान आता दस्ती पाहून गेले ओळखी दिसत ते काहून गेले वापस गेला असेल भाई. बरोबर नवरदेवाला शेती किती एकर आहे 25 एकर शेती आहे, इनोवा गाडी आहे. म्हणजे माझ्या म्हणण्यात नवरदेव मस्त वाटायला. तुम्हाला कसं वाटायला बरं आहे ना नवरदेव? बरं ते तारीख कधी ठरवायची आपल्याला? थांबा 1 मिनिट. जनावर असलं तर काय झालं, पहिले मित्र होय त्याला बोलितो डायरेक्ट फिक्स कराय. बरं आज तू मदत लपायला खाऊ चल मदत अशाला असताना मला मदत येऊ नको रे आज मी सोयरी ठरली. आता ओके झालं. चाल आज चल नको रे, आज चल बरं ते. आणि तुलाच का साहेबाचा ड्रायव्हरच आहे ना मंगाच शिकायला होता मला इथं तर आमच्या साहेबाची इनोवा दिसायली आमचे साहेब आलीत काय साहेबाची गाडी? तुम्ही तर म्हणले स्वतःची गाडी होय तुमची. नाही नाही हे सोयरी कॅन्सल. अरे तुला म्हणूनच म्हणाल तो मदत आण नको ते नेऊन साहेबाची मला हे बी सोयरी कॅन्सल झाली. साहेबाची उगीच्या उगीच गाडी आणली. एखादी आठवण आले असले तर बरं होतं. मला हे एंट्री देत नव्हती मदत. पाहिला काय कुठली दशा मॅच मागे ओळंबा लागला कुठली. बाबा वास का याला अरे आता उपीत राहतात चालू केलं काय आता घरी चालू पियाला अहो ते पहिलं कसं झाकून होतं, आता उघडकीला आलं म्हणून घरात पियालो मी आता. तुम्हीच मामाजी येतो सो. यार त्या पोरीला मुका करायला तुला जरा शरम वाटाय पाहिजे. त्या माणसाला जरा दम नाही राहता दिवस झाला माणसं फवारणी करायला तर आपला मधात येऊन पियाला जाऊ द्या 50 चिल्लर खाऊ द्या. 50 का नाही तुला खुदळात लागते रे एखाद दिवशी लई करायला अरे क्या मारे या डाबराला पाकिटा चाण्या डबे किसाळा फुगे रांगोळी. ओ मामाजी ते भंगार द्यायचं. ए मी दारूच्या शिजा अजिबात इकायचं ना. त्याची एक क्वार्टर येते मला. काय रे?
बरं बरं आलो. उमरखेडचा बरा हार पटला की बरा आता आला तर जात बघ बंद नाही. माहीत बाबू एक नंबर माणूस आहे, इमानदार आहे, माहीतच्या नाही इमानदार आहे. भट्टीत मी मदत केली या माणसाला 50 रुपये दिले क्वार्टरच्या भरोश्यावर महिन्याला क्वार्टर देतो म्हणून फक्त. भैया को तो सभी मालूम है ना बापू, तुम ऐसा क्यों कर रहे? बापाच्या बाईला का सुमार आहे का रे? जाऊ दे चल घरा मागे चाल आपलं खूप आहे याचा. ए बरा चल मला काय काटा कळत नाही. नाही, क्वार्टर फक्त. काय को काटा करेंगे बापू, गुत्ता लेंगे ना इसका. और भाई बाद में गुत्ता लेना, इस क्वार्टर का बता भाव कितना चालू है क्या है? अरे क्वार्टर के हो रहे कितने 10-12 रुपए, तुम अपने नजदीक के आदमी है, 20 देने के तुम्हारे को. 20 रुपए क्या? 20 बात कम होती, उसमें काटर भी नहीं आती. एक पाइपा के कितने देंगे? ए यार ते पाय लोकांचे होत रे. लोकांचे होते का? मग ते गाडा देऊन टाका, कैसा पडीत आहे आपल्या घरापुढे. अरे ते गाडा इसू पडतात रे. तू टाळू भाजरते बिना पाण्यानं मई भाजरते. अरे तुम देखो ना तुम्हारे को क्या देने का क्या नहीं, तुम ही बावन बावन कर रहे. हा आणि तिच्यातली 90 का केली? अर्धी होती अर्धी. फेकून दिली का? नाही नाही या पोरीला पत्रुडी आदतच पडली मार खायची. तो खाऊन घ्या आता. ए बा चाल रे. तुम्ही 90 आणली, इथं मी एक एक क्वार्टर गोळा करून करून परेशान इकायसाठी. आणि तुम्ही 90 ला खेळाच लागते आता. बापरे चिकन. नाही ना वापिस जातो मी, वापिस जातो. चारे बाबू मला तुझ्या शिव दिख नाही, तुला माझ्या शिव दिख नाही. अहो मी 1000 रुपयाचा एक हेड लावतो हेड, आणि तुम्ही मला अशा चिकला नेले का? उद्यापासून स्टाईल फरची टाका याचा असलं तर फवारा. बाबा एवढं फळ तर आपल्या घरी किराणा नाही. चला किराण नाही फवार आहे आणि मला हे नाही. चला चला बरं हे होय का? या बॉन्डवर सही द्या तू, कारण याचा इचुकाडा मिचुकाडा सरपाड मिरपाड दसलं सोयाबीन मध्ये मला 2 लाखाचा विमा आहे मला. अरे ही काय नाही विचारावं बे, असं कर ना तुझ्या नावावर वावरच करून टाक तुम्ही, मला पुन्हा यायचीच गरज पडली नाही पाहिजे. मला हे कालच नियम निघाला. मी फवारणी संघटनेचा अध्यक्ष हो, आणि काल सोयाबीन इतकं झालं, त्याच्यात परदार मिरदार दसलं तर तुम्ही जिम्मेदार घेता का? घरची आमच्या जबाबदारी. अरे चल रे बापू सही करतो रे, चल कामाला लाग बर. बाबा पाणी आणलं कुठे ठेव? पाणी आणलं का? ठेव. अरे अवद्या तो बाप तरी पिऊ नाही, तुला सांगायलो औषध कर आणि फवारून घे, मी वरच्या डेऱ्यात जाऊन येतो. हो जा बाबा, चला औषध करू. बरोबर. अरे हे डब्यात शिलत दिसायला, तुम्ही अजून औषधही केलं काही नाही, तो बाप तर फवारायला दिसायला तिकडं. अहो नाही का, मी अंदाज करायसाठी नाही का, मी बाबाला अगोदर पाणी फवारायला लावलं, आता औषध फवारायला लावतो. उगा रिक्स काला आता 10 टाक्या पडतात म्हणून मला माहित झालं तुमच्या वावरात. मनाचं लेकरू मोह लेकरू आहे, लहानपणापासून बुद्धी ते बुद्धीच आहे त्यांचं. हा अजून अंगणवाडीत आहे, अजून किती पुढे शिकले आता काय काय करते. काय नमुने भेटले बा मला. बाबा आंघोळ झाली की कसं मोकळं वाटते बा. आता त्या पोराची भीती राहिली, आता पोरगा कुठे गेलं की आव दे. सोडू नको, कुठे गेला आता ते आंघोळ करणं त्याला. त्याला आंघोळ करणं लागते म्हणून ते केलं कुठं तरी. मुलकाचा कटाळा आहे त्याला गुंडायचा. हा, मग काय करायलो आम्ही? चल तू तिकून बाहेर, मी इकून खातो. हौदाकडे भाग इकडे ठेल्याकडे होतो. बरोबर. बाबा बाबा इकडे तर ठेल्या खाली हाय का? ए बाई चल बाहेर चल, अंगाला पाणी नाही देता लवकर. नाही येईन आंघोळ करणं. मला की बाई चल लवकर बाई, ते माझं पुढे घ्यायचं चेन्सिल नाही. चल बाहेर. कालच आंघोळ केली की रोज रोज काय मी करणार? नाही हे तसं ऐकत नाही, तुम्ही पराडून व्हा. चल बाहेर. तू शाळी झाली नाही की आणि जेवण आली जेवण बरं तुझी मग. चल बाहेर. चल इकडे बोल. बाई दिसतं घरा घरा घरा. तुम्ही काय खरबड पाहून चिपलन घेऊन या. मरणाचा झाला त्याच्या अंगावर. इकडे फरशीच्या गोट्यालाही जास्त दिसायले तर चिपलं कोटा भाव होता. बरं 2 तांबे टाकतो, फा तरी असेल कुठं. बापा चिपलं कोठच नाही हो, आपण राजस्थानला आहो, सगळा धुरटात दिसायला. आता त्याच्या अंगावर मळ काढत लागेल की तुम्ही टकोर झाला. मी याचे टकडे जातो घासून धरून खाली. मी आंघोळीला नाही बोलायचं. जायला घराकडे जाऊन ठेवतो मी. ना भाऊ माझी आई म्हणते तू फिट काढून देतो, इथंच थांबतो मी.